नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. जंतर मंतर दिल्ली येथे आंदोलन करत असताना विद्यार्थी नेते अभिजित दिपके हे केवळ दलित असल्याने एका महिलेने त्यांना मारहाण केली. अशा महिलेवर तळेगाव पोलिसांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवावा अशी मागणी तळेगावमधील फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानने केली आहे. तर मावळच्या ग्रामीण भागातून सामाजिक कार्यकर्ते व RTI कार्यकर्ते यावर व्यक्त झाले असून दिल्ली येथे सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या संदर्भात मावळच्या ग्रामीण भागातील विविध भागात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. पाहुयात यासंबंधी ग्रामीण भागातील RTI व सामाजिक कार्यकर्ते नेमके काय काय म्हणाले. फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीनं जी भारतामध्ये नीटची परीक्षा झाली आणि जी पेपर फुटी झाली, त्या पेपर फुटीनंतर जो भ्रष्टाचार बाहेर आला त्याचा सर्वप्रथम आम्ही या सरकारचा निषेध करतो फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीनं. आणि याला अभिजित दिपके नावाचा परदेशात शिकत असलेला मुलगा याने तिकडून तरुणांना हाक दिली आणि जवळजवळ त्याचे ऑनलाईन 75 लाख विद्यार्थी त्याचे सभासद झाले. हे पाहून त्यांनी ज्यावेळेस भारतात येऊन आंदोलन करायला सुरुवात केली या नीटच्या पेपर फुटी विरुद्ध, तर जे पर्यावरण तज्ञ आणि शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक यांनी जंतर मंतरवर 21 दिवस आंदोलन उपोषण केलं असताना या सरकारने पोलिसांना सांगून त्यांना बेकायदेशीरपणे तिथून उचलून नेलं. त्यांना कुठलंही नोटीस नव्हतं किंवा काही नव्हतं आणि त्यानंतर ते उपोषण चालू ठेवायचा प्रयत्न अभिजित दिपकेने केला असता अभिजित दिपकेला पोलिसांनी लाथाबुक्क्यांनी सुद्धा मारहाण केलेली आहे. आणि एक मनुवादी महिला, अभिजित दिपके दलित असल्यामुळं तिथे त्याला आई बहिणीवरून शिवीगाळ करून त्याला मारलं आणि त्याच्या अंगावर शाई फेकून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. याचा फुले शाहू आंबेडकर जाहीर निषेध करून या महिलेवर चौकशी करून ॲट्रॉसिटी दाखल करावी अशी आमची फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने तळेगाव पोलीस स्टेशनला मागणी आहे. तळेगावचे माजी नगरसेवक अरुण माने भाऊ, काय सांगाल तुम्ही? विद्यार्थ्यांवर अत्याचार होतोय आणि अभिजित दिपकेंना ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा अशी तुम्ही मागणी केलेली आहे. तुमची काय भूमिका आहे? संपूर्ण देशामध्ये काही दिवसापासून तरुण विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. जंतर मंतरवरती एवढा मोठ्या प्रमाणावरती आंदोलन चालू असताना त्या ठिकाणी काही लोक आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करतात. माझं एक सरकारला विनंती आहे की आज तरुण पिढी रस्त्यावरती उतरलेली आहे, आपण त्याचा विचार करा. आणि जर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागत असेल तर त्यांनी तो राजीनामा द्या. शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा करा. तुम्हाला विद्यार्थी घडवायचेत का गुंड घडवायचेत हे सरकारने विचार केला पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाहीये, नाही तर अन्यथा ह्या देशामध्ये खूप मोठा उद्रेक होईल. त्याच्यामुळे अजूनही ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेत अशा नेते मंडळींनी, अशा मंत्र्यांनी ताबडतोब त्यांनी स्वतःहून राजीनामे दिले पाहिजेत. आणि शिक्षण मंत्र्यांनी तर पहिला राजीनामा दिला पाहिजे. एकदा पेपर फुटी झाली नाही, 2-2, 3-3 वेळा पेपर फुटलेले तरी देखील प्रशासन काय करतंय? मग जर सर्वसामान्य तरुण जर रस्त्यावरती उतरत असेल तर तुम्ही कशाला EC मध्ये त्या मंत्रालयामध्ये बसताय? तुम्ही उतरा खाली, पाय उतरवा, ही आमची मागणी आहे. आणि जर तुमचे वृत्ती जर ह्या महिलांची जर त्या चांगल्या पद्धतीने जर मुलांना शिक्षण भेटावं, त्यांच्यावरती अन्याय होऊ नये म्हणून जर तिथं जर आंदोलन करत असतील, उपोषण करत असतील आणि त्यांच्यावरती तुम्ही जर शाईफेक करत असतील, त्यांच्यावरती हल्ला करत असतील तर अशा लोकांवरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झालेच पाहिजे, हीच आमची मागणी आहे. राज्यामध्ये शिक्षण पद्धतीला कुठंतरी गळा दाबण्याचा प्रयत्न होतोय. आज सगळ्यात मूळ महत्वाचा पाया म्हणजे शिक्षण आहे. त्या शिक्षणाच्या जोरावरती अनेक विद्यार्थी घडतात आहे आणि
तुमचे इंजिनियर्स म्हणा, डॉक्टर्स म्हणा करतात ते, पण या शिक्षणालाच मुळात म्हणजे काढून टाकण्याचा प्रयत्न हा राज्य शासन करते. साधारण तुमच्या गोष्ट लक्षात येते का? हे सरकार जे करतंय ना, आता पूर्णपणे बघा चुकीचं आहे. सरकारने काय केलं, पहिलीपासून मुलगा 8वी पर्यंत नापास करायचाच नाही, बरोबर? बर, ह्या शाळेमध्ये कुठल्या जर आपली मुलं जर शिकतात पहिलीपासून 8वी पर्यंत काय अभ्यास करणार आहे तो? हा, 9वी 10वीला गेल्यानंतर ते पास होणार आहेत का? नाही होणार. म्हणजे आपली मुलं जी आहेत ती तुमची इथंच नापास करायची आणि यांची मुलं परदेशात शिकायला पाठवायची. हा, मग तुम्ही सांगा, जर अन्याय कोणा होतोय? बरं, तुम्ही दुसरी एक गोष्ट, ज्या शाळा तुम्ही बंद करायला निघालेत, ज्या शाळेमध्ये काही शाळा त्यांनी, राज्यामध्ये जवळपास 2116 शाळा बंद झालेल्या आहेत. हा, मग ह्याला जबाबदार कोण आहे? का शाळा बंद होतात? ते काही राज्यामध्ये बघा की तुमच्या सरकारी शाळांमध्ये स्वतःहून पालक मुलांना टाकायचा प्रयत्न करतात, पण आपल्या राज्यामध्ये तुम्ही शाळा बंद करताय. एका बाजूला तुम्ही शिका म्हणतात आणि एका बाजूला तुम्ही शाळा बंद करा म्हणतात. मग तुमचं धोरण नेमकं काय आहे? शाळा शिक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारचं धोरण सुद्धा स्पष्टपणे स्पष्ट नाहीच आहे. तुम्ही एका याच्यामध्ये दिल्लीमध्ये पण बघा, काही शाळांमध्ये सरकारी शाळा एवढ्या सुंदर आणि अतिशय चांगल्या आहेत की त्या ठिकाणी सुद्धा मुलांना सरकारी शाळेमध्ये टाकतात. आपल्या राज्यामध्ये सरकारी शाळाच बंद करायला लागलेले आहेत. माझे नाव शोभिनाथ पांडुरंग भोईर, राहणार सावळा, निष्ठावंत ज्येष्ठ शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते, आठरा फेडरेशन. आजच्या या सरकारच्या परिस्थितीबद्दल जर बोलायचं म्हणलं, ग्रामपंचायतपासून तर दिल्लीपर्यंत अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी संविधानाने सर्वसामान्य नागरिकाला, कार्यकर्त्याला अधिकार दिलेला आहे. आणि असा अधिकार दिला असताना आज दिल्लीमध्ये जे पेपर फुटीच्या जे मंत्री आहेत, केंद्रातले मंत्री, यांच्या राजीनाम्याबद्दल जे वांगचुक सर यांचं उपोषण चालू होतं गेले 20 दिवसापासून, आणि 2 दिवसापूर्वी या सरकारने 20 दिवसामध्ये सरकारचा कुठलाही प्रतिनिधी त्या ठिकाणी गेला नाही, त्यांची विचारपूस केली नाही. आणि असं असताना देखील त्या ठिकाणी या सरकारने पोलीस बळाचा वापर करून, दंडुकशाहीचा वापर करून, हुकुमशाहीचा वापर करून वांचुक यांना त्या ठिकाणी उचलून नेलं. आणि त्यानंतर आज 20 तारखेला अभिजित दिपके यांनी त्या ठिकाणी उपोषण चालू केलं असताना त्यांच्यावरती पण त्या ठिकाणचे जे तरुण, जे बेरोजगार आहेत, ज्यांचं शिक्षणापासून जे हाल झालं, या सर्वांवरती सरकारने लाठीचार केला, पोलिसांनी लाठीचार केला. याचा अर्थ असा आहे की ग्रामपंचायतपासून तर दिल्लीपर्यंत तुम्ही भ्रष्टाचार करा, भ्रष्टाचार होऊ द्या, आणि आमचं सरकार हुकुमशाही करणार, सर्वसामान्य माणसाला न्याय देणार नाही, अशा पद्धतीचं हे सरकार आहे. गेले 2 दिवसापूर्वी आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही सर्व शिवसैनिक, तळागाळातील शिवसैनिक, ग्रामीण भागातील शिवसैनिक, आम्ही या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि या सरकारचा जाहीर निषेध करतो. नमस्कार, मी चंद्रकांत गुलाब ससाने, सामाजिक कार्यकर्ता. मित्रांनो, भारत देशामध्ये 2014 सालापासून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात नरेंद्र मोदी यांचे सरकार कार्यरत आहे. त्यांना असंख्य भारतातील राजकीय पार्टीचा पाठिंबा आहे. 20 जून 2026 रोजी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने जंतर मंतर येथे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू होते. आंदोलनातला विषय होता, देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. राजीनाम्याचं कारण की त्यांनी वैयक्तिक राजीनामा द्यावा. दिपके यांच्या नेतृत्वात 20 जून ते आजपर्यंत जे आंदोलन चालू होतं, त्यांना सहकार्य देशातील समाजसेवक सोनम वांगचुक यांनी केले. सोनम वांगचुक यांनी 20 दिवस आमरण उपोषण केले आणि परवा त्यांना
न्यायालयाच्या आदेशाने उपचार करण्याकरता पोलिसांनी त्यांना उचलून नेले. त्यानंतर सदर ठिकाणी अभिजित दिपके यांनी आमरण उपोषण सुरू केले, परंतु या देशातील नालायक भांडवलांनी त्यांच्यावर अन्याय करून त्यांना त्या ठिकाणातून हुसकून दिले. देशातील नागरिकांना व तरुण युवकांना माझं एकच सांगणे आहे की ज्यावेळेस आपल्या देशावर इंग्रजांनी 150 वर्षे राज्य केले, 150 वर्षे राज्य करण्याची पार्श्वभूमी काय होती? पार्श्वभूमी अशी होती की आपल्या देशामध्ये त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी राजेशाही होती आणि राजेशाही एकमेकांच्या विरोधात असायची. विरोध कशासाठी असायचा? एक राजा दुसऱ्या राजाची जमीन जिंकून त्याच्यावर स्वारी करायचा आणि ती जमीन जिंकून आपल्या ताब्यात ठेवायचा. त्यामुळे संपूर्ण देशातील राजेशाही एकमेकांच्या विरोधात होती आणि हेच धोरण इंग्रज आपल्या देशामध्ये व्यापार करण्याकरता आले. पण त्यांनी व्यापार करता करता ह्या देशाची पार्श्वभूमी ओळखली की येथे एकमेकांच्या विरोधात वाद आहे, म्हणून त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि एक राजाला दुसऱ्या राजाच्या विरोधात लढवला आणि असा संपूर्ण देश त्यांनी काबीज केला. किती इंग्रज आले होते? बोटावर मोजणे इतके इंग्रज आले होते, पण संपूर्ण देशावर त्यांनी स्वारी केली. आता त्यांनी 150 वर्ष राज्य केल्यानंतर महात्मा गांधी यांनी आमरण उपोषण केली. महात्मा गांधीच्या आमरण उपोषणाला इंग्रज सरकार घाबरायचे, परंतु त्यांनाही एकेकाळी दाद दिली नाही. मग ह्या देशामध्ये क्रांतिकारी संघटना स्थापन झाली आणि क्रांतिकारी संघटनेने इंग्रजांना जशाच तसे उत्तर दिले. एकीकडे महात्मा गांधीचे आमरण उपोषण, दुसरीकडे क्रांतिकाऱ्यांनी हातात शस्त्र घेऊन इंग्रजांना जसाच तसा उत्तर दिले. त्यामुळे ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. अन्यथा आजही ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3रे गोलमेज परिषदेमध्ये इंग्लंडमध्ये त्यावेळेस जाहीर केले की आता इंग्रज तुम्ही आमच्या देशातून निघून जा, आणि ह्या दोघा-तिघांमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. आज जे स्वातंत्र्य मिळाले ह्या स्वातंत्र्यावर राजकारण्यांचा भारी पगडा झालेला आहे. यांना वाटेल तसे अन्याय करण्याचे यांनी सोचले आहे. आता अभिजित दिपके हे लोकशाहीच्या मार्गाने लढा देत होते. सोनम वांगचुक देखील त्यांना कायद्याच्याच लढाईने देत होते, परंतु हे भारतीय जनता पार्टीचं सरकार ह्या लोकशाहीच्या मार्गाला जुमानत नाही. ते स्वतःच्या अधिकाराचा बळाचा वापर करून अशी त्यांनी कित्येक आंदोलनं थांबवली आहे. तेव्हा देशातील नागरिकांना, तरुण युवकांना माझी विनंती आहे की आता ह्या देशाच्या सरकारकडे न्याय मागताना त्या सरकारबरोबर पोलीस, न्यायाधीश, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्व यांच्याबरोबर आहे. त्यामुळे जनतेच्या चांगल्या बातम्या हे दाखवत नाहीत आणि जनतेला केंद्र शासनामध्ये काय चाललं हा प्रकार थेट कळत नाही. तेव्हा मित्रांनो, आता आंदोलन करून, उपोषण करून मला नाही वाटत न्याय मिळेल. आता थेट जनतेने क्रांतिकारी धोरण स्वीकारले पाहिजे. जो क्रांतिकारी धोरण स्वीकारेल त्यालाच आज ह्या देशामध्ये न्याय मिळेल, अन्यथा मला वाटतं न्याय राहिलेला नाही. धन्यवाद. सुनील रघुनाथ गुजर, जमीन हक्क परिषद सहसचिव आणि जनकल्याण फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य विश्वस्त. महाराणी सोनम वांगचुक यांचं जंतर मंतरवर गेली 20 दिवसाचं उपोषण चालू आहे. त्या संदर्भात की पेपर फुटी, नेटचा पेपर फुटी, टीचा पेपर फुटी असं, याच्यामुळे चांगल्या विद्यार्थ्यावर अन्याय होतो आणि जे धनदांडकी आहे त्यांनी पैसे देऊन जे पेपर फुटी करून ज्यांना काय शिक्षणाचं ज्ञान अशा लोकांना प्राधान्य मिळलं जातं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी सन्माननीय सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन चालू केलं आहे, उपोषण चालू केलेलं आहे, त्या उपोषणाच्या संदर्भात शासनानं आर्टिकल 19 नुसार प्रत्येक कार्यकर्त्याला कर्मचाऱ्याला आंदोलन उपोषण करण्याचा अधिकार असताना जे केंद्र शासनानं भारतीय संविधान आर्टिकलवर जो अन्याय चालवलेला आहे ज्या कार्यकर्ते अन्याय, ते चुकीचं आहे. वास्तविक प्रत्येकाला बोलण्याचा, चालण्याचा, लिहिण्याचा अधिकार असताना, आंदोलन करायचा अधिकार असताना यांना कोणी अधिकार दिला हे जनतेला कळायला पाहिजे. म्हणून मी विनंती करेल केंद्र सरकारला की आपण जे दिल्लीमध्ये जे आंदोलनाला लाठीचार्ज केला जातो आहे, सोनम वांगचुक यांना उचलून नेलं गेलं, हे कायद्याच्या विरोधात आहे. म्हणून
आमचा माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या वतीने, मावळ तालुक्याच्या वतीने, पुणे जिल्ह्याच्या वतीनं मी या आंदोलनाला माझा पाठिंबा जाहीर करतो. मी कमरुद्दीन शेख, सचिव पुणे जिल्हा वंचित बहुजन आघाडी. आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे दिल्लीला समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले होते व तिथं जाहीर पाठिंबा सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिलेला आहे. यासाठीच आम्ही मावळ तालुका व कामशेत शहराच्या वतीने विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण व्हाव्यात व सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा देत आहोत. नमस्कार, मी माऊली तळवडे, अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष मावळ तालुका. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, गोरगरिबांवरती अन्याय होऊ नये या सदहेतूने सोनम वांगचुक यांनी घेतलेला निर्णय खऱ्या अर्थानं अतिशय विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. मी आज तसं पाहिलं तर इथं पाऊस चालू आहे, शेतामध्ये काम करतो आहे. माझा मावळ तालुका शेतकरी कामगार पक्ष जाहीरपणे सोनम वांगचुक यांना जाहीरपणे पाठिंबा देत आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, त्यांच्यावरती अन्याय होऊ नये आणि सरकारनेही त्यांची दखल घ्यावी या सदहेतूने मी माझ्या शेतामधूनच हा व्हिडिओ बनवत आहे. भविष्यात शेतकरी कामगार पक्ष मोठ्या ताकदीनं जन आंदोलन करील असे मी सरकारला ग्वाही देतो. पुन्हा एकदा सोनम वांगचुक यांना जाहीरपणे शेतकरी कामगार पक्ष मावळ तालुका युनिट यांच्या वतीनं जाहीरपणे पाठिंबा. धन्यवाद.